नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा झाल्याचं दिसते। 23 जागांची मागणी करतानाच संजय राऊत काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर बोचरी टीका करतात आणि त्यामुळे ठाकरे गटाला आता काँग्रेसच्या निरुपमांनी स्वबळावर एक जागा निवडून आणण्याचं आव्हान दिले। पाहूया। हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगतो, आम्ही 23 जागा लढणार। पक्ष नेतृत्व ठरवणार की काय करायचं, पण 23 सीट थोडा जास्त आहे की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। शिवसेना एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही। 1 डझनपेक्षा जास्त गद पळालेले आहेत। जागा वाटपावर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जाहीरपणे शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। राऊतांनी लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून 23 जागांचा दावा कायम ठेवलाय। त्यावरून राऊतांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडूनही संजयच मैदानात उतरलेत। ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकणार नाही असं चॅलेंजच निरुपमांनी दिलंय। आम्ही 23 जागा लढणार, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगतो। आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संवाद साधतो, त्यांना अधिकार आहे जागा वाटपासून। शिवसेना म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, माझा चॅलेंज आहे। त्यांना काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेसला पण शिवसेनेची गरज आहे। असाच वेळी तुम्ही असा एक चॅलेंजिंग ॲटिट्यूड ठेवू नका आणि अहंकार आणि दंभची भाषा तुम्ही बोलू नका। 2019 मध्ये भाजप सोबतच्या युतीत शिवसेनेनं 23 जागा लढल्या होत्या, त्यामुळे 2300 आकड्यावरून मागे हटण्यास ठाकरे गट तयार नाही, हेच राऊतांच्या बोलण्यातून दिसतंय। आणि आता तर जिंकलेल्या 18 जागांवर बोलायचंच नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितलंय। त्यावर 1 डझनपेक्षा तर पळून गेले अशी बोचरी टीका निरुपमांनी केली। आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना, आज बोलतोय का की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19 बरोबर। शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे। असं आहे, जे त्यांनी जिंकलेली जागा आहे त्याच्या 12 खासदारामध्ये 1 डझनपेक्षा जास्त गद पळालेले आहेत। आता त्यांच्याकडे 4-5 खासदार राहिलेले आहेत, तो पण राहणार की नाही राहणार याची गॅरंटी नाही आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती आणि दोही पक्ष होता। आता 3 पक्ष आहे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस। तो 2019च्या पॉइंट ऑफ रेफरन्स घेऊन तुम्ही 2024 मध्ये अलायन्स करू शकत नाही। आम्ही पण जेव्हा NCP बरोबर निवडणुकीमध्ये होतो तेव्हा आमच्याकडे 26 सीट होतो, तो आम्हाला पण 26 पाहिजे का, पण आम्ही 26 नाही मागणार। काँग्रेसने यांच्याकडे डोंकून पण बघितलं नाही। माझी माहिती अशी आहे, हा तर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा, उभाटाला काँग्रेस पक्ष 5 जागापेक्षा जास्त देत नाहीत। जे दुपारचे सामन्याचे संपादक पहिले होते ते पण आजकाल ह्यांची लायकी काढायला लागलेली आहेत की ह्यांच्याकडे 23 माणसं नाहीत। राऊत विरुद्ध नितेश राणे असा सामना रोजच रंगतो, पण आता राऊत आणि निरुपम आमने सामने आले। राऊतांनी तर कोण निरुपम असा सवाल केलाय। कोण आहेत ते, कोण आहेत ते, कोण आहेत ते, मला आता उत्तर द्या तुम्ही। आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत, आम्ही दिल्लीत बोलतो। त्यांच्या जो स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे असं मला वाटतो। कोण आहे संजय निरुपम, त्यांच्यापेक्षा कोण जास्ती ओळखतो शिवसेनामध्ये मला। महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे 3 प्रमुख पक्ष आहेत। मात्र 3 पक्षांव्यतिरिक्त वंचित आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे तसं झाल्यास एकूण 5 पक्ष महाविकास आघाडीत असतील। पण लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागा एकट्या ठाकरे गटालाच हव्यात।
वंचितनं दिलेल्या फॉर्म्युलानुसार त्यांनाही 12 जागा पाहिजे, मग शिल्लक राहिल्या 13 जागा. त्यामुळे काँग्रेस, शरद पवार गट आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं काय, हा प्रश्नच आहे. त्याचबरोबर 23 जागांच्या दाव्यासह राऊत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवरही तुटून पडतायत. जागा वाटपाच्या चर्चेसाठी पटोलेंकडे पॉवर ऑफ अटर्नी तरी आहे का, अशी टीका राऊत करतायत. ते जे बोलताय ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे? त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे. आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना. आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेसबरोबर, बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात, शरद पवार साहेब. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात. आमच्या दोघांत संवाद आहे. आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलतो. माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले आज दिल्लीत गेले, कारण आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली. सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्र म्हटलं तर काँग्रेसचंच महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत. पण त्याच्यामध्येही सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय केला जातील आणि आघाडीमध्ये एकमताने निर्णय करण्याचा एक प्रयत्न केला जाईल. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झालेला असताना दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोबत महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक झाली, ज्यात जागा वाटपावर मंथन झालं. अर्थात इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांसोबत अंतिम जागा वाटप जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दिल्लीहून प्रदीप कापसे आणि गोविंद ठाकूर आणि गणेश थोरातसह TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.